नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। पिंपरी राजा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वैशाली उदयराज पवार व गणातून काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत भोसले यांच्या प्रचाराचा शुभारंभ जळगाव येथून सुरू करण्यात आला। यावेळी दोन्ही उमेदवारांनी पिंपरी राजा गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले। शेतकरी, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा हे प्राधान्याचे मुद्दे असतील असेही त्यांनी स्पष्ट केले। नमस्कार, मी वैशाली उदयराज पवार। मी पिंपरी राजा सर्कलमधून उभी आहे। मी जिल्हा परिषदेची मेंबर आहे। माझी निशाणी घड्याळ आहे। माझ्यासोबत आमचे सहकारी मंतुनाना भोसले हे पंजाचे आहेत। त्यांची निशाणी पंजा आहे आणि आम्ही वंचित बहुजनांसोबत आघाडी केलेली आहे। कसा आज नारळ फोडला, कसा प्रतिसाद येत आहे? गावातून खूप छान प्रतिसाद मिळाला। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करता सध्या? मी शिक्षणावरती हे केलेलं आहे। शिक्षण, शेती आणि महिलांना विकास हा माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। सध्या तुम्ही प्रचारामध्ये फिरताय, काय लोकांच्या समस्या जाणवतात तुम्हाला? लोकांच्या समस्या सगळ्यात जास्त रस्त्यावरती आहे आणि शेतीच्या मालाला भाव नाही आहे, त्याच्यावरती मी जास्त लक्ष देणार आहे। लाडक्या बहिणीचा कसा प्रतिसाद आहे? म्हणजे लाडक्या बहिणीचं काय म्हणणं आहे? लाडक्या बहिणीचा प्रतिसाद आहे, पण त्याचबरोबर तेवढीच महागाई पण वाढलेली आहे। महिलांचा तिथे रोष पण आहे, तर तो पण आपल्याला लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे। काय काय तुम्हाला जे तुम्ही रोष सांगितलं, काय जाणवलं तुम्हाला त्यांच्याकडून? रोष प्रत्येकच गोष्टीमध्ये रोष आहे, पण मग आपल्याला त्याच्यातून मार्ग काढून त्यांना आपल्याला सोबत घेऊन चालावं लागणार आहे। कारण शेतीमालाला भाव नाही आहे, त्याचप्रमाणे बियाण्याचे, खताचे भाव खूप वाढलेले आहेत। तर ते आपल्याला कुठेतरी त्यांना सोबत घेतल्यानंतर आपला जर पक्ष तिथं पुढे हे झाला तर आपल्याला त्यांना सगळ्या काही सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून देता येते। तुम्ही पिंपरी राजाचे सरपंच पण आहे, गावचा एक वेगळा चेहरा बदलण्याचं काम तुम्ही केलेलं एक महिला म्हणून, काय सांगाल तुम्ही? माझा एकच ध्येय होतं की गावाचा विकास, त्याच्यासाठी मी होईल तेवढे प्रयत्न केलेले आहेत। मी तेव्हा असं कुठलाही पक्ष किंवा ह्या पक्षाचा म्हणजे सदस्य आहे किंवा ह्या पक्षाचा माणूस आहे, मी ज्यांनीही काम आणले त्यांना सगळ्यांना पेपर देण्याचे किंवा त्यांच्यासाठी सहकार्य करण्याची धोरणा ठेवली होती, जेणेकरून पिंपरी राजाचा सर्वांगीण विकास होईल। काय विजन असेल तुमचं? माझं विजन एकच आहे की माझ्या सर्कलचा जेवढा होईल तेवढा मला विकास करायचा आहे आणि ज्यांच्या पण समस्या असतील त्या आम्ही 100% सोडवण्याचा प्रयत्न करतो। काय आव्हान करसान तुम्ही? मी आव्हान एवढंच करेल की एक महिला आहे म्हणून मला जर तुम्ही दुर्बळ समजत असाल तर आपल्या म्हणजे भारतामध्ये सावित्रीबाई फुले, त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ यांनी पण सगळं काही सांभाळलेलं होतं। त्याचप्रमाणे जर तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला तर मी आज तेवढ्या सक्षमपणे आपल्याला सांभाळू शकेल। हीच मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करते की माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला एकदा आपल्या सगळ्यांची संधी देण्याची। राहणार पिंपरी राजा, वंचित बहुजन युवा आघाडीचा मी तालुका अध्यक्ष आहे। आज आम्ही स्थानिक लेवलला जिल्हा परिषद, पंचायत समिती, पिंपरी राजा 107 गण व जिल्हा परिषद याच्यामध्ये वरती राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला आहे, खाली काँग्रेसला, पिंपरी राजाला पाठिंबा दिलेला आहे आणि तिकडून आमचे उमेदवार कसनेरचे आहेत, ते गॅस सिलेंडरवर ते तिकडं आहेत। तर आम्ही स्थानिक लेवलला युती केलेली आहे। काय आव्हान करसान? आव्हान असं करतो की जे बाळासाहेब आंबेडकरांचे समर्थक आहेत पूर्ण, त्यांनी वरती घड्याळीला आणि खाली पंजाला मतदान करावं आणि तिकडे गॅस सिलेंडरला मतदान करावं, एवढं मी आवाहन करतो बाळासाहेबाच्या वतीने। कसा प्रतिसाद आहे तुमचा? सध्या प्रतिसाद चांगला आहे, उत्तम आहे। काही इतर लोक बाळासाहेबाचे बॅनर वगैरे हे ते आणि पट्टे वगैरे घालून फिरत आहेत, त्यांना आव्हान असंच करतो की ते इलेक्शनच्या टायमाला फिरतात। आम्ही फिरतो ग्राउंड लेवलला, काम करतो वंचित बहुजन आघाडीचं। आम्हाला कशाचे विचारपूस न करता
ते प्रचारामध्ये पट्ट्या घालून वंचितच्या फिरतायत. कसं पाठिंबा तुम्ही यांना दिलेला आहे? पाठिंबा आम्ही स्थानिक लेवलला यांना दिलेला आहे. आम्ही सगळे बोलणी केलेली वरती, जिल्हा अध्यक्ष वगैरे त्यांना बोलणी केलेली आहे. वंचितला पाठिंबा आहे. वंचितचा पाठिंबा राष्ट्रवादी वरती, जिल्हा परिषद आणि खाली काँग्रेस.